वा किती छान रांगोळी सीमा म्हणाली. वाटतं आपण खरंच समुद्रकिनारी बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आली आहेत? यासाठी तुम्हाला विरामचिन्हे माहिती असणं गरजेचे आहे. सर्व विरामचिन्हे. त्यामध्ये मी इथं काही विरामचिन्हे लिहिलेली आहेत. पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे काय? जेव्हा एखादं वाक्य पूर्ण झालेलं असतं, ते समजण्यासाठी आपण तिथे पूर्णविराम देतो. वाक्य पूर्ण झालं की पूर्णविराम देतो. ते आपण डॉटच्या स्वरूपात लिहितो. स्वल्पविराम म्हणजे काय? जेव्हा आपण कधी लिहितो स्वल्पविराम, जेव्हा एकाच जातीचे काही शब्द आले. समजा कांदा, बटाटा, टोमॅटो यांसारख्या मी भाज्या आज घेऊन आले. कांदा, बटाटा यासारखे एकाच जातीचे अनेक शब्द आले, की आपण कांदा झाला की स्वल्पविराम देतो, बटाटा झाला की टोमॅटो झाला की म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द आले, की आपण तिथे स्वल्पविराम देतो. एकेरी अवतरण चिन्ह कधी देतो? जेव्हा एखादं शीर्षक लिहायचं असेल, तर ते शीर्षक आपण काय करतो? एकेरी अवतरण चिन्हात लिहितो किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव लिहायचं असेल, कवितेचे नाव, ते आपण एकेरी अवतरण चिन्हात लिहितो. किंवा वाक्यात असं आलं, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिले आहे. तर श्यामची आई हे पुस्तक आपण आवर्जून एकेरी अवतरण चिन्हात लिहितो. म्हणजे ते शीर्षक आकर्षलं जावं म्हणून. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह कधी लिहितो आपण? ज्यावेळेस आपण बोलणाऱ्याचे एखादे वाक्य जसेच्या तसे कोणी बोललंय ते सांगायचं असेल आपल्याला, त्यावेळेस आपण दुहेरी अवतरण चिन्ह लिहितो. म्हणजे आपण असं म्हणलं, गुरुजी म्हणाले, "ए मुलांनो शांत बसा." म्हणजे हे कोण म्हणलंय? गुरुजी म्हणालेत हे सांगायला. म्हणजे बोलणाऱ्याचे वाक्य आपण जसेच्या तसे सांगतो. त्यावेळेस दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. मुलांनो शांत बसा. या वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह देतो. गुरुजी म्हणाले याला देत नाही. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह कधी? ज्यावेळेस आपण आश्चर्यकारक, भावनेचा उद्रेक झालेला किंवा एखादी उद्रेक झालेला म्हणजे खूपच आनंद झालेली अशा ज्या गोष्टी असतात त्यावेळेस "अरे वाह! किती छान आहे" किंवा "अरे बापरे! कसला मोठा साप आहे." ज्यावेळेस आपल्या भावनेचा उद्रेक झालेला असतो, चांगल्या वाईट कोणत्याही, त्यावेळेस आपण उद्गारवाचक चिन्ह वापरतो. मग या वाक्यामध्ये आपण किती विरामचिन्हे आलेले आहेत बघूया. वा हे दुहेरी अवतरण चिन्ह झालं हे एक हां. त्यानंतर हे उद्गारवाचक. दुहेरी अवतरण चिन्ह किती वेळा आलंय बघूया. इथं एकदा आलंय, इथं एकदा आलंय. वाटतं पासून आहोतपर्यंत म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह किती वेळा आले हे 2 वेळा. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह बघू 1, 2. उद्गारवाचक चिन्ह किती वेळा आले आहे? 2 वेळा आहे. त्यानंतर स्वल्पविराम बघू. स्वल्पविराम एकच वेळा आलेला आहे. स्वल्पविराम 1 वेळा आलेला आहे. त्यानंतर पूर्णविराम 1 वेळा आलेला आहे. स्वल्पविराम बघू आणखी ना. सीमा म्हणाली. स्वल्पविराम 2 वेळा आलेला आहे. वाटतं या ठिकाणी आणि म्हणाली या ठिकाणी. म्हणजे स्वल्पविराम किती वेळा आलेला आहे? 2 वेळा. मग एकूण किती उद्गारण एकेरी अवतरण चिन्ह तर आलेलंच नाही. हं. मग एकूण किती विरामचिन्हे आले आहेत? 2 अन् 2 4 अन् 2 6 आणि 7. एकूण किती विरामचिन्हे आलेले आहेत त्या वाक्यामध्ये? 7. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असेल. भेटू पुढील भागात.